मग उस्ता आज काय? आज सोनमर्गच्या नदी काठी तुपातला झणझणीत चिकन रस्सा. क्या बात आहे. तर आता आम्ही आलो आहे सोनमर्गमध्ये. खाली एक नदी आहे, मस्त साईडला गाडी लावली आहे आणि आता हे दोघं बाहेरचं सगळे कामं करतील, पाणी आणणे वगैरे वगैरे. तोपर्यंत मी आता मस्त चपात्या बनवणार आहे पटापट. तर आमच्या गाडीच्या डिक्कीमध्ये आम्ही टेबल वगैरे ठेवलेला आहे. डिकेथलॉनचा टेबल घेतला आहे आम्ही आणि त्या टेबलची असं खासियत आहे की तो फोल्ड पण होतो आणि त्या टेबलमध्येच 4 चेअर पण मावतात. ह्या एवढ्या एवढ्या याच्यामध्ये बघा, मोठा टेबल पण बनतो आणि याच्यामध्ये 4 चेअर पण आहेत. म्हणजे एकदम पोर्टेबल, एकदम मस्त ऑप्शन आहे. जर तुम्हाला कॅम्पिंग वगैरे करायचे असेल तर डिकेथलॉनचे प्रोडक्ट्स भरपूर छान आहेत. आणि ही आमची गाडीची ऑनिंग. ॲक्च्युली आम्ही नदीच्या काठी म्हणजे खूप दिवसापासून आमचं स्वप्न होतं की नदीच्या काठी आपली गाडी, पण आमची गाडी ना असं जायचीच नाही नदीच्या जवळ. नद्या समुद्र भरपूर बघितले पण गाडी तिथपर्यंत जायची नाही. मग आता फायनली आज इथे रस्ता पण होता नदीच्या साईडला येण्यासाठी, त्यामुळे आम्ही गाडी घेऊन आलो. आणि ही ऑनिंग आहे आमची, ही 10 फुटापर्यंत बाहेर येते. आता त्यांचं बाहेर काम चालू आहे तोपर्यंत मी फटाफट आता चपात्या बनवून घेते, म्हणजे निवांत भाजी करता येईल. कारण महत्त्वाचं हेच आहे, चपात्या भात एकदा झाला की भाजीला काही वेळ नाही लागत मग पुन्हा. तर आता मी यांना सांगितलं आहे की कारण नदीचं खूप वाहतं पाणी आहे आणि एकदम स्वच्छ पाणी, म्हणजे इथले लोक हे पितात पण. डायरेक्ट बर्फाचं वितळलेलं पाणी ह्या नदीला येतं, इतकं थंड पाणी आहे. त्यांना म्हटलं बाहेरूनच चिकन धुवून आणा, कारण गाडीत असं एवढी एवढी जागा असते, पाणी पण लिमिटेड असतं. मग आता हे आले नदीत धुवायला. एवढं सुंदर वाटतं आहे ना आम्हाला इथे स्टे करायला, एकदम छान आमची. आणि सगळ्यात विशेष म्हणजे अशा ठिकाणी गेल्यावर आपल्याला असं वाटतं की आता काहीतरी असं मस्त मस्त घरात बनवून छान. हॉटेलचं खाऊन पण कंटाळा येतो, असं काहीतरी चिकन मॅगी घरात बनलेली ती पण खूप मस्त लागते. त्यामुळे आता आम्ही मस्त घरगुतीच चिकन बनवते, कारण हॉटेलचं काय, हॉटेलचं तर नेहमी मिळतंच. अशा ठिकाणी जाऊन स्वतः कुकिंग करणे आणि आपल्या मनासारखं जेवण खाणे, त्यात पण खूप आम्हाला तर खूप छान वाटतं. तर आजचं चिकन आम्ही तुपात बनवणार आहे मस्त, आणि घरी बनवलेलं तूप आहे. आणि रिद्धूची तर आज मज्जा आहे. आणि त्याला खाली आल्यामुळे तिथे काही गाड्या वगैरेंचं टेन्शन नाही, रोड नाही आहे, त्यामुळे आम्ही त्याला म्हटलं खेळ तू बिंदास बाहेर. त्याचं मस्त खेळतोय माती माती. आमची गाडी बघा, सगळं असं वाटतं की आम्ही मध्ये घरातच बसलेलो आहे. सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर आहेत. आणि जे टुरिस्ट लोकांना जे घोडे वगैरे घेऊन जातात ते पण इथे आले, ते आंघोळ पण करतात त्यांची. परत ते इथे चारा वगैरे खात आहेत, पाणी पण आहे त्यांना मस्त. आता हे साईडला टेबल वगैरे चालू आहे यांचं ओपन करणं, रिद्धू पण हेल्प करतोय. तर माझं भात चपात्या झाल्या आहे, चिकन पण शिजायला ठेवलं आहे आणि मस्त आता थोडंसं आराम करतो जरा. यांचं चाललं आहे टेबल वगैरे बाहेर लावणं, आणि आम्ही आज मस्त बाहेर टेबलवरच जेवण करणार आहे. ऑनिंग पण कशी हलते कारण खूप खूप हवा सुटली आहे. आपलं चिकन शिजलं आहे, आता मी मसाले वगैरे टाकून घेते आणि थोडंसं पाणी वगैरे टाकते. चिकन ऑलमोस्ट 90-95% तर शिजलं आहे. गरम गरम पाणी टाकून आता थोडासा रस्सा. आणि मी ना अशी भाजी नाही बनवत चिकनची, मी बनवते एकदम ते खोबरं कांदा वगैरे भाजून जे आपण वाटण तयार करतो. पण गाडीमध्ये ना हा शॉर्टकट प्रकार वापरते मी, कारण कसं भांडे पण जास्त भरत नाही आणि भाजी लवकर बनते. एकाच याच्यात सगळं टाकायचं आणि भाजी जास्त भांडेही भरत नाही आणि पटकन पण होते, कारण गाडीमध्ये एवढा तामझाम जमत नाही. चला आता तोंडाला खूप पाणी सुटलं आहे आणि खूप भूक लागली. ॲक्च्युली 3 वाजले दुपारचे, कारण आम्हाला सकाळी पाणी भरणं याच्यातच भरपूर वेळ गेला. आणि भाजीला तर्री बघा कशी आली आहे, मस्त झणझणीत झाली आहे खरंच भाजी. आणि आता मस्त खातो.
चला आता आम्ही खातो व्यवस्थित, आमचं पेट पूजा करतो. मस्त व्ह्यू आहे सुंदर, तुम्ही पण आनंद घ्या. आणि आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आमचा. अजून वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.